नमस्कार मित्रांनो, यंदापासून सुधारित पीक विमा योजना पीक विम्याचे अर्ज आता सुरू झालेले आहे आणि 31 जुलैपर्यंत पीक विमा भरता येणार आहे। परंतु काही अटी यावेळेस लादल्या गेलेल्या, जसं की फार्मर आयडी, ई पीक पाहणी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा आता ही योजना जी आहे सरकारनं बंद केलेली आहे आणि या खरीप हंगामापासून जी आहे नवीन योजना लागू केलेली आहे। याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनानं जी आहे मंगळवारी दिल्या होत्या। 31 जुलै शेतकऱ्यांना डेडलाईन दिलेली आहे। तर योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर ई पीक पाहणी व फार्मर आयडी तुम्हाला काढणं आवश्यक असणार आहे। ही योजना अधिसूचित मंडळात अधिसूचित पिकांसाठी लागू असणार आहे। शिवाय कर्जदार व गैर कर्जदार शेतकरी खातेदारांना ऐच्छिक आहे। कुळाने अथवा भाडेपट्ट्याने जमीन घेणारे शेतकरी देखील पात्र असणार आहे। यासाठी नोंदणीकृत भाडे करार संकेतस्थळावर अपलोड करावा लागणार आहे। शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 2%, रब्बीमध्ये 1.5% तर दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी 5% रक्कम भरायची आहे। म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये 1% रक्कम जी आहे रब्बीसाठी 1.5% आणि खरीपसाठी 2% रक्कम भरायची आहे। पिकांचा जोखीम स्तर 70% निश्चित करण्यात आलेला आहे। यावर्षी 12 जिल्ह्यांसाठी एका कंपनीची निवड शासनाने केली आहे। म्हणजे 12 जिल्ह्यासाठी एक कंपनी, अशा पद्धतीने त्यांनी मॉडेल तयार केलेला आहे। कॅप अँड कॅप मॉडेल असं त्याला नाव दिलेलं आहे। पीक विमा काढताना तुम्हाला कुठल्या पिकांचं काढता येणार आहे तर बघा, याच्यामध्ये खरीप हंगामात तृणमूल धान्य व कडधान्यात धान, खरीप ज्वारी, नाचणी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, गडीत धान्यात भुईमूग, तीळ व सोयाबीन, तसेच नगदी पिकांमध्ये कापूस, कांदा, रब्बी हंगामातील गहू, रब्बी ज्वारी, हरभरा व उन्हाळी धान, गडीत धान्यांमध्ये उन्हाळी भुईमूग व नगदी पिकांमध्ये रब्बी कांदा या पिकासाठी योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे। तरीही मित्रांनो, जर तुम्हाला पीक विमा काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता। परंतु जे लोक डुप्लिकेट पीक विमा काढतात त्यांच्यावरती आता फौजदारी कारवाईसुद्धा होणार आहेत। तर त्याच्यामुळं सरकारनं आता जी आहे जुनी जी पीक विमा आहे ती 1 रुपयामध्ये होती ती बंद केली आणि आता जी आहे नवीन योजना 31 जुलैपर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तरी मित्रांनो, या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।